त्या एक कोट असा आहे की हार्ड वर्क बीट्स द टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. तर ह्याच्याकडे बघून ते एकदम असं वाटतंय की रिअल लाईफमध्ये असं बघितल्यासारखं वाटतंय. त्यांचे चॅप्टर कोणते, चॅप्टरचे नाव पण माहित नव्हते मला सुरुवातीला आलतो तेव्हा. हॅलो गाईज, माझं नाव आहे विश्वजित पाटील. ट्युशन एरिया लातूरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक स्टेट बोर्डचा विद्यार्थी डायरेक्ट फर्स्ट अटेम्प्टमध्येच त्याने नीटमध्ये 710 मार्क्स कशा प्रकारे मिळवले, हा आपण याची जर्नी संपूर्ण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही एंडिंगपर्यंत नक्की बघा. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव रणवीर बाप्पासाहेब आहे. मी उमापूर, माझं गाव उमापूर, तालुका गेवराई, जिल्हा बीड. मला नीट 2024मध्ये आपल्या आन्सर कीनुसार 710 मार्क येत आहेत. फिजिक्स 180, केमिस्ट्री 180, बॉटनी 170 आणि झुलॉजी 180. फिजिक्स 180, हां, केमिस्ट्री 180. तर आजच्या दिवशीच त्याचे वडील पण आहेत. तर काय नाव आहे सर तुमचं? माझं नाव बाप्पासाहेब रामराव आहेर, राहणार उमापूर, तालुका गेवराई. अच्छा. तर तुला फिजिक्समध्ये आउट ऑफ मार्क पडलेत, केमिस्ट्रीमध्ये पण आउट ऑफ. तर एकदा तुझी स्ट्रॅटेजी सांग ना तू, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा कशा प्रकारे अभ्यास केला तरी? मग स्ट्रॅटेजी काय नाही, नॉर्मल फिजिक्समध्ये जसं आपण शिक्षक शिकवतात तेच बघायचं, तीच थेअरी. दुसरं कोणतं रेफरन्स बुक मी वापरलं नाही, काय नाही. त्यांनी नोट्स दिलेले ते आणि क्वेश्चन भरपूर सॉल्व्ह केलेले फिजिक्सचे. आणि त्यात मेनली शेवटच्या 6 महिन्यात मी JEE मेन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यामुळं एकदम जास्त फायदा झाला. म्हणजे मला कळालं की NCERT मधले जे मला थेरिटिकल क्वेश्चन जे आहेत ते NCERT मधून बनतात, ते कुठून बनतात, कसे बनतात. आणि केमिस्ट्रीमध्ये पण सेम अप्रोच राहिला. JEE मेन्सचे PYQ सॉल्व्ह केले का तू? 2019च्या पुढचे केले संपूर्ण केले. आणि बायोलॉजीचे टोटल तू कितीदा NCERT रिवाइज केली ती? सुरुवातीला म्हणजे सिलेबस संपूस एवढं नव्हतं बायोलॉजिकल लक्ष. शेवटच्या 3 महिन्यात मी 5-6 वेळेस वाचले असं. तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट इथं ह्याला आउट ऑफ मार्क पडलेत हे नाही, ह्याला इम्पॉर्टंट हे आहे की ह्यो विद्यार्थी ना तर CBSEला होता ना ICSEला, एकदम स्टेट बोर्डचा विद्यार्थी होता. तू 10वी स्टेट बोर्डला होता आणि 11वी-12वी पण स्टेट बोर्डच कॉलेज होतं, पण कॉलेज डमी कॉलेज होतं. म्हणजे असं बाहेरून करत होता कॉलेज. तुला इथं टेस्ट सिरीजमध्ये किती मार्क पडत होते? टेस्ट सिरीजमध्ये 690, 680, 700 पर्यंत. हे म्हणजे मार्क कसे वाढले तुझे? 10वी नंतर तू डायरेक्ट आला इथं. CBSE वाल्यांना 700 पडत नाहीत. माझा अभ्यास करायचा अप्रोच पहिल्यापासूनच समजून घेण्याचा होता. तू 10वी पर्यंत टॉपर होता का कसा? नाही, 10वी पर्यंत टॉपर नव्हतो. 10वीत कसं असतं, लय पाठांतर करायचं असते का, सब्जेक्टिव्ह अप्रोच होता, तर ते मला नव्हता जमत एवढा. म्हणजे 10वीला किती टक्के होते तुला? मला 10वीला 91 होते का? 91. तुझी जन्मतारीख काय? 1 जुलै 2006. 2006चा आहे का तू? 2006चा भाई. तुम्ही पाहू शकता, म्हणजे फर्स्ट अटेम्प्टमध्येच ह्याला 720 पैकी 710 मार्क पडलेले. टेस्ट सिरीजमध्ये तुला काय स्कोर येत होता? फायनल टेस्ट सिरीजमध्ये 690 to 715. कुठले बुक तू वापरलेले जे अभ्यास करताना? म्हणजे थिअरीसाठी मी काहीच नाही वापरलेलं. MCQ सॉल्व्ह करायसाठी फिजिक्समध्ये एररलेस, सिंगेचं CP सिंग, केमिस्ट्रीमध्ये प्रदीपचं एक, आणि ते फिजिकलसाठी स्पेसिफिकली, आणि ऑर्गॅनिकसाठी हिमांशू पांडे GRB. आणि बायोलॉजीमध्ये पियर्सन वापरलं होतं मी पहिलं सिलेबस संपूस, तर त्यानंतर पुन्हा GRB वापस सॉल्व्ह केलं होतं रिव्हिजनच्या वेळेस. सर, तुम्हाला कसं वाटतं आता तुमचा मुलगा MBBS डॉक्टर होणार आहे टॉप कॉलेजमध्ये? आनंद वाटतोय. तुम्हाला वाटलेलं गेलं एवढे मार्क पडतील म्हणून? तसं नव्हतं वाटलं, पण मार्क चांगले येतील असं वाटलं होतं. तुम्ही काय शेतकरीत का काय? हो, शेती. म्हणजे तुम्हाला असे लहानपणी बसणं ह्याचा कसा राहिला अभ्यासामध्ये? अभ्यासामध्ये हुशार राहिला. हो, बरं. अजून तू ट्युशन एरियामधल्या विद्यार्थ्यांना काय ॲडवाइस द्यायची तुला? ट्युशन एरियामध्येच होता ना तू? हो, ट्युशन एरिया 11वी-12वी पर्यंत विद्यार्थ्यांना. हो, ट्युशन एरिया विद्यार्थ्यांना काय ॲडवाइस देणार तू? ॲडवाइस काय, अभ्यासच करायचा. तुम्हाला जर तुम्ही आलात, तुमचा आता गोल काय असेल, JEE किंवा नीटच असेल, त्यासाठी टीचरचं गायडन्स घेऊन जे ते सांगतात ते करायचं. जास्त काही एक्स्ट्रा डोकं वेगळं काही करायची गरज नाही. सगळं सिम्पलच ठेवायचं, त्यानुसार काम करायचं. तुझा रोल मॉडेल कुणाला मानतो? रोल मॉडेल कोण नाही तसं रोल मॉडेल कोण नाही का तुम्ही? मी जेव्हा विद्यारत्नामध्ये येईन तेव्हा माझ्या अंगावर असला कलरचा टी-शर्ट असतो. कोइन्सिडन्स होतो हे, म्हणजे असं नाही की मी घालून येतोय. पण ते त्या दिवशी पण मी रस्त्याने चाललेलो, तर मला मुलगी दिसलेली टॉपर वगैरे, तिचे पॅरेंट्स भेटलेले, तर त्या दिवशी पण हेच टी-शर्ट घातलेला. आणि आज पण आलतो मी सहज, तर
आज पण हाच टी शर्ट आहे, म्हणजे कोइन्सिडन्स होतोय. तर तू डिस्ट्रॅक्शनला कसं अवॉइड केलं नीटचे प्रिपरेशन करत असताना? नव्हते मला डिस्ट्रॅक्शन, कारण सोशल मीडिया बंद होतं. माझे मित्र पण असे राहायचे की आमच्या अभ्यासाच जास्त चर्चा चालायची, बाकी काही एवढं येत नव्हतं. तुझ्या फ्रेंड सर्कलमध्ये जे मित्र होते आता त्यांचा काय विषय? हां, त्यांनी सगळ्यांना चांगले मार्क येते, 600च्या वर राहायचं. आता सगळे MBBS ला हां, सगळे MBBS ला जातात. मैत्रीण वगैरे होती की तुझी नीटचे प्रिपरेशन? नाही, कोणीच. म्हणजे पूर्ण तुझं फक्त फोकस अभ्यासावरच होतं का? हां, अभ्यासावर. आणि बाकी एंटरटेनमेंटमध्ये मी पॉडकास्ट वगैरे बघायचो कधी कधी. कुणाचे व्हिडिओज बघायचा तू? ते एक यूट्यूबवर आहे चॅनल, बिअर बायसेप्स. तुला काय वाटतं विद्या आराधनाने कशा प्रकारे तुला सपोर्ट केला? सगळा सपोर्ट विद्या आराधनाचाच आहे, कारण मी सुरुवातीला आलो तुम्हाला काहीच माहीत नव्हतं. मला एवढंच माहीत होतं 27 मार्काचा पेपर आहे, सब्जेक्ट किती डिफिकल्टी लेवल हे एवढं काहीच माहीत नव्हतं. मला जसं टीचर्सने सांगायचे वर्गात मी त्यानुसार काम केलं, जास्त पुढचा विचार नाही केला. जसं चालू आहे तसं शेवटपर्यंत केलं, झालं मग त्यानेच. म्हणजे तुला माहित नव्हतं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी नीट वगैरे काय 10वी नंतर? नाही, ते एवढं बेसिक नॉलेज तर होतं की फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आहे, पण याची डिफिकल्टी लेवल किती आहे, यांचे चॅप्टर कोणते, चॅप्टरचे नाव पण माहीत नव्हते मला सुरुवातीला आलो तेव्हा. म्हणजे तुला 10वी पर्यंत होता, लहानपणीपासून तुला डॉक्टरच बनायचं होतं का? हां, म्हणजे 8-9 जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून. बरं, तुझं फेवरेट टीचर कोण आहे? तसं काय, फेवरेट टीचर सगळेच आहेत, सगळेच चांगले टीचर आहेत. तरी एखादा फेवरेट टीचर असतं प्रत्येक विद्यार्थ्याचं? नाही, तसं नाही, सगळेच चांगले टीचर आहेत. किती तास अभ्यास करत होता तू? 5-6 तास करायचो मी रोज कन्सिस्टंटली. आणि तुझे मित्र वगैरे? त्यांचं नाही माहीत मला. म्हणजे तू अभ्यासाला बसताना एकटा बसायचा का ग्रुपमध्ये स्टडी? नाही, ग्रुप स्टडी मला नाही येत, मी एकटाच बसायचो. मला कुठं बसायचं स्टडी करायला? माझ्या रूममध्ये. बाहेर निघत नव्हता का? नाही. डेली रुटीन कसा होता तुझं सांग की? मी डेली उठायचो, मी 4:45ला उठायचो, आवरून 5:30 पर्यंत आवरायचं, मग घरून निघायचो. इथं 6 वाजता क्लास असायचा, मग मी 5:50 पर्यंत येत असेल इथं, क्लास करायचो. पुन्हा मध्ये एक ब्रेक असतो, त्या ब्रेकमध्ये नाश्ता करून यायचो आणि 12:45ला क्लास उठायचा आमचा. मग मी 1:30-1:45 वाजता फ्रेश होऊन सगळं 2 ते 5 एक अभ्यास करायचो. पुन्हा 5 ते 6 ब्रेक घ्यायचो. म्हणजे इनिशियली जेव्हा सिलेबस 11-12 चालू होतं तेव्हा. मग पुन्हा 6 ते 7-8, कारण माझं 6च्या रात्रीच नंतर माझं एकदम प्रोडक्टिव्ह राहायचो मी. मग त्यावेळेला जे मला म्हणजे जिथं कॉन्सन्ट्रेशन जास्त लागतं, जसं की बायोलॉजी वगैरे, ते मी करायचो नंतर रात्रीच्या वेळेत. म्हणजे टोटल तुझा दिवस सगळा त्याच्यातच जायचा, बाकीचं काय? जायचं म्हणजे बाकी पण करायचो थोडं एंटरटेनमेंटसाठी, एकदम पूर्ण दिवसभर अभ्यास पण नाही. तू म्हणजे मेडिटेशन वगैरे आता हे करतेच सगळे, योगा वगैरे तसं काय करत होता? हां, शेवटचे 6 महिने एकदम कम्प्लीट 1 तास. काय करत होता? मी जायचो आधी थोडंसं प्राणायाम करायचो 10 मिनिट, आणि मग मेडिटेशन करायचो, काउंटिंग करायचो किंवा श्वास रोखून धरायचं. त्याच्यात जायचं अर्धा-पाऊण तास निघून जायचं माझं सकाळी. त्यांनी शांत राहायचं, एकदम प्रेशर येत नाही, स्ट्रेस येत नाही. असं एका गोष्टीवर अभ्यासावर विद्यार्थ्यांना फोकस करायचा असेल, ते डिस्ट्रॅक्ट होते, तर त्यांच्यासाठी काय सांगणार तू? डिस्ट्रॅक्शन काय, सोशल मीडियाचं डिस्ट्रॅक्शन, दुसरं काही नाही एवढं. ते कट ऑफ करायचं, त्याचा विषयच घ्यायचा नाही. आता तू मोबाईल वापरत होता का? माझ्याकडे मोबाईलच नव्हता 2 वर्ष. 2 वर्ष मोबाईलच नव्हता? 10वी पर्यंत होता? 10वीला पण नव्हता माझा. म्हणजे प्रॉपर फक्त स्टडीवालाच आहे का तू? हां, म्हणजे 10वी घरच्याचा मोबाईल होता आणि ते सोशल मीडिया होता 10वी पर्यंत. पण 11वी-12वीत मी काहीच नाही वापरलेलं. मी मोबाईलच बघितला नाही? नाही, म्हणजे युट्यूब बघायचो मी त्याच्यात, बाकी काही नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी सतीश सर आपल्याला भेटलेले. सर, तुमच्यासाठी माझा एक प्रश्न आहे. म्हणजे आता आपण जे बघतो कोट्याला वगैरे जातात ते जे म्हणजे एम्स दिल्लीला जाणारे विद्यार्थी असतात, मोस्ट ऑफ द ते CBSE ICSEचे असतात. स्टेट बोर्डचा पहिल्यांदाच मी तर विद्यार्थी पाहतो जे 700+ गेला असेल. तर म्हणजे याच्या मागचं काय राज आहे? याच्यामध्ये असं आहे की राज वगैरे काही नाही आहे. आता जसं रणवीर हा बेसिकली ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी, फारशी म्हणजे अवेअरनेस होतं का, तर होतं, परंतु मी काय करू शकतो हे एक्झॅक्टली त्याला कदाचित माहिती नसावं, आणि त्याच्यातली उर्मी जागवण्याचं काम आपण केलं एक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जर अभ्यासू असाल, तुम्ही जर हार्डवर्कर असाल, तर तुम्हाला CBSE असलं काय किंवा ICSE बोर्ड 10वीपर्यंत असलं काय किंवा स्टेट बोर्ड असलं काय, काही फरक पडणार नाही. मी आजपर्यंत अनेक असे विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी असे घडवलेले आहेत ज्यांचं अगदी दिल्ली एम्सला ॲडमिशन झालेलं असेल किंवा टॉपच्या एम्स कॉलेजला असेल, IITsमध्ये असेल, NITsमध्ये असेल किंवा टॉप I2IITsमधले असतील,
की जे विद्यार्थी स्टेट बोर्डाचे राहिलेले आहेत परंतु त्यांचं म्हणजे एंट्रन्स एक्झामिनेशनमधलं यश हे देशात खूप टॉप लेवलचं राहिलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तुमचं 10th बोर्डपेक्षा सुद्धा मॅटर करणारी गोष्ट काय आहे +2 लेवलला, तर तुम्ही तुमचं डिटर्मिनेशन किती आहे. जसं यांनी दाखवलं, रणवीरनी दाखवलं, तर ते डिटर्मिनेशन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे इन्स्ट्रक्शन्स याला आम्ही सातत्यानं देत होतो ते इन्स्ट्रक्शन्स यानं टेंटेटिव्हली ॲज इट इज फॉलो केले. त्याला कुठलं क्वेश्चन मार्क नाही आहे, हे असं का म्हणून नाही आहे. त्यामुळे हीच गोष्ट आहे या विद्यार्थ्यांना तिथपर्यंत घेऊन जाते आणि ते ह्या यशाचं गमक आहे. आणि म्हणून मला जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आलेले आहेत, जे स्टेट बोर्डाचे, मी तुम्हाला अनेक असे विद्यार्थी दाखवू शकतो की ज्यांना म्हणजे ग्रामीण भागातून आलेले आहेत. इवन मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत, म्हणजे सेमी इंग्लिशसुद्धा नव्हतं, मराठी मीडियम आहे, पण फर्स्ट अटेम्प्टमध्येच नीट पण चांगल्या मार्काने क्रॅक करतात. असे पण खूप सारे विद्यार्थी आहेत. इट्स अ मॅटर ऑफ डिटर्मिनेशन, याच्यापेक्षा वेगळं काय नाही. हार्डवर्क आहे, कमिटमेंट आहे. या 2-3 गोष्टी जर सोबत घेतल्या आणि जसं यांनी सांगितलं की सोशल मीडियापासून तो ॲब्सोल्युटली दूर राहिला. स्वतःवरती आपल्याला ते कंट्रोल लावून घ्यावं लागेल की ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा दूर जायचं आणि फक्त अभ्यास आहे का अभ्यास. कारण आपलं ऑब्जेक्टिव्ह जर आपण व्यवस्थितपणाने ठरवलं तर मग ते तुमचं स्टेट बोर्ड ना ICSE ना CBSE किंवा आणखी कुठलंच बोर्ड, IG बोर्डसुद्धा तुम्हाला तिथे हेल्प नाही करू शकत. हे याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि मी पाहतोय की अनेक ICSE बोर्डाचे विद्यार्थी, अनेक अगदी इंटरनॅशनल बोर्डाचे विद्यार्थीसुद्धा फार काही परफॉर्मन्स दाखवू शकत नाहीत कारण त्यांचा ॲटिट्यूड वेगळा असतो. म्हणून डिटरमाइंड ॲटिट्यूडनं जर काम केलं तर ह्या सगळ्या ह्याच्या पाठीमागचं यशामागचं एकमेव रहस्य म्हणजे ते हे. तर आता मला ह्याच्याकडे बघून मला एक कोट आठवायला लागला जो की मला म्हणजे माझ्या टीचरने 8th क्लासमध्ये सांगितलेला की ते कोट असा आहे की हार्ड वर्क बीट्स द टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. तर ह्याच्याकडे बघून ते एकदम असं वाटतंय की रिअल लाईफमध्ये असं बघितल्यासारखं वाटतंय. आजकाल जे CBSE ICSEचे विद्यार्थ्यांमध्ये असा ॲटिट्यूड असतो की आम्हाला तर सगळं येतं आणि आम्हाला जास्त ही करायची गरज नाही. आणि इनिशियल फेजला काय होतं, ही स्टेट बोर्डवाले मराठीवाले त्यांच्यापेक्षा त्यांना कमी मार्क पडतात ना, आणि नंतर ते कन्सिस्टंटली अभ्यास करत जातात आणि CBSE वाले ॲटिट्यूडमध्ये असतात. मग नंतर एंडिंगपर्यंत यूज तर मग हे स्टेट बोर्डवाले पुढं जातात आणि मग ते CBSE वाले तिथंच राहतात. तर हा कोड जे हार्ड वर्क बीट्स द टॅलेंट वेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड, हा या ठिकाणी तू प्रूफ करून दाखवलास. तर तुला भेटून भारी वाटलं सर. थँक्यू सो मच.